सोलापूर जिल्ह्यातील उत्तर सोलापूर येथील पाथरी, डोणगाव, तेलगाव, हत्तूर आणि तिरे या गावांना सीना नदीच्या महापुराचा मोठा फटका बसला आहे। महापुरामुळे घरगुती साहित्य, अन्नधान्य, वस्त्रे तसेच संसार उपयोगी वस्तूंचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे। अचानक आलेल्या या आपत्तीत अनेक नागरिक हतबल झाले असून स्थलांतरित होऊन सुरक्षित ठिकाणी राहण्याची वेळ आली आहे। कठीण परिस्थितीमध्ये शिवसेना शिंदे गटातर्फे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, खासदार श्रीकांत शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली पूरग्रस्तांना दिलासा देण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे। शिवसेना शिंदे गटाचे उपजिल्हा प्रमुख नवनाथ चव्हाण यांच्या पुढाकाराने महापूरग्रस्त भागात जाऊन जीवनावश्यक वस्तूंचे वाटप करण्यात आले। यामध्ये अल्पोपहार, पिठलं भाकर, उपवासाचे फराळ, पाण्याची बाटली तसंच दैनंदिन उपयोगाचे साहित्य, महिलांसाठी साड्या असं वाटप करण्यात आलं। यावेळी शिवसेना उपशहर प्रमुख पूजाताई चव्हाण यांनी सक्रिय सहभाग घेत पूरग्रस्त महिलांना धीर देत वस्त्रांचं वाटप केलं। नागरिकांच्या अडचणी समजावून घेऊन त्यांना तातडीने मदत मिळावी यासाठी प्रयत्न करणार असल्याचंही आश्वासन दिलं। यावेळी बोलताना नवनाथ चव्हाण म्हणाले की शिवसेना शिंदे गट सदैव जनतेसोबत उभा आहे। आपत्तीच्या काळात लोकांना मदत करणे ही आमची प्राथमिक जबाबदारी आहे। आज सोलापूर जिल्ह्यामध्ये सीना नदी, भीमा नदी आणि या दोन नदीमुळे आज नदीकाठच्या जे गाव आहेत आज तिथं पूरजन्य परिस्थिती झाली। आज जगाचा पोशिंदा शेतकरी राजा आज संकटात पडलेला आहे। त्या शेतकरी राजावरती उपासमारीची वेळ येऊ नये म्हणून आम्ही शिवसेना पक्षाकडून आज त्यांच्यासाठी फराळाचं, जेवणाचं आणि पाण्याची सोय आणि जे आमचे महिला भगिनी आहेत त्यांच्यासाठी साडी वाटपाचा आज पक्षाच्या वतीने कार्यक्रम केलेला आहे। आज तिरे, पाथरी, बेलाटी, डोणगाव, तेलगाव या ठिकाणी फराळाचं आणि जेवणाचं पाणी बॉटल आणि साड्यांचं वाटप आपण पक्षामार्फत करण्यात आलं आहे। पुराच्या ह्याच्यामध्ये साड्या, कपडे, त्यांच्या जे वस्तू आहेत जेवण वगैरे बनवायचे ते सगळं वाहून गेलेलं आहे। सगळीकडे पाणीच पाणी आहे। त्यामुळे सर्व महिलांसाठी आपण साड्या वगैरे दिलेल्या आहेत। तसेच बाकीच्या सर्व त्यांच्या परिवारातील लोकांसाठी जेवण, पाण्याची पूर्ण व्यवस्था केलेली आहे। आपले आदर्श एकनाथभाई शिंदे साहेब यांचा आदर्श डोळ्याखाली ठेवून आपण पण एक पूरग्रस्त लोकांना मदतीचा हात म्हणून पुढे सरकलो आहे। तर असं सर्व लोकांनी मिळून जर एक मदतीचा हात पुढे केला तर सर्व पूरजन्य लोकांचं खूप म्हणजे मदत होईल। एकनाथभाईंना कोणी सांगायच्या अगोदरच ते स्वतः येऊन पूर्ण पूरग्रस्त परिस्थितीचा आढावा घेऊन ते स्वतः मदत करतील। हे मला त्यांना सांगायची गरज नाही आणि मी त्यांना सांगण्या एवढी मोठी नाही आहे। ते स्वतः पूर्ण महाराष्ट्र राज्याचे सर्वात लाडके मुख्यमंत्री होते आणि आता सध्या उपमुख्यमंत्री आहेत। तर ते स्वतःहून सर्व परिस्थितीचा आढावा घेऊन ते सर्व पूरग्रस्त लोकांना मदत करतील एवढी मी सर्व नागरिकांना आश्वासन देते। या प्रसंगी उमेश ताकमोगे, विठ्ठल चोचवे, रामचंद्र क्षीरसागर, किरण पवार, सतीश पवार, दिलीप राठोड, चंदू गायकवाड, तुळशीराम माने, श्रीकांत पवार, सागर राठोड यांच्यासह शिवसेनेचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते। लोकदर्शन मराठी चॅनलला सबस्क्राइब करा, बेल बटनला क्लिक करा व लाईक करायला विसरू नका।